कार्याने भारावली हे आपल्याला समजून येतं. आता फुलेंनी जेव्हा हे जाणलं असेल की अरे आपण मुलींकरता शाळा उघडतोय आणि पैगंबरांनी 1500 वर्षांपूर्वी मुलींसाठी शिक्षण अनिवार्य ठरवलं. इल्मचा विषय निघाला होता म्हणून थोडस, कारण ज्ञानाविषयी आहे ना. पण हे खूप महत्वाचं आहे, आपल्या सर्वांकरता सांगतो, मुस्लिम असोत इतर धर्मीय असोत. शिक्षण 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 झालं मान्य आहे बरं का, पण ते शिक्षण एकांगी झालं, निव्वळ भौतिक झालं. शिक्षणाचा खरा उद्देश आहे ना पैगंबरांच्या ठाई तो माणसाला आदर्श माणूस बनवणं आहे. आणि तुम्ही पहा त्या काळी पैगंबरांनी जी आदर्श माणसं बनवली ना, आजही अक्कल काम करत नाही, आजही अक्कल काम करत नाही. मला फार कालचा एक ते व्हॉट्सअपवरचा संदेश एवढा भावला तुम्हाला मुद्दाम सांगतो. टी सेशन्स आहे, युपी मध्ये कुठं पलीकडे राहतात, ते चालले होते रस्त्याने रोडने, ओसाड शहर नाही, बाहेर शहराच्या रोडच्या बाजूला एक झाड होतं, त्या झाडाला गवळणीचं घरटं होतं. गवळणीचं घरटं माहिती का? माहिती आहे? नाही माहिती. एक पक्षी आहे आणि उलट टांगलेलं असतं त्याचं घरटं, टांगलेलं नसतं, बनवतच तसं. काय टेक्नॉलॉजी असेल, काय इंजिनिअरिंग असेल, डोकंच काम करत नाही. त्या पक्षाजवळ विशिष्ट प्रकारचं गवत आणून ते घरटं एवढं आवडलं बाईंना, मिसेस शेषन आहे ना, त्यांना हे म्हणाले, शेषन साहेब आपल्याला हे घरटं घ्यायचं, आपल्या घरात ठेवायचं, खूप सुंदर आहे हो. शेषन साहेबांनी गाडी थांबवली, ड्रायव्हरांनी गाडीतली माणसं पाठवली, म्हटली घरटं घेऊन या. घरटवर ते कुठं घेता येते? त्या शेतातला जो मालक आहे ना, पोरगा शेळ्या चालित होता, तो त्याला बोलावलं. म्हटले बाळा इकडे 5 रुपये तुला देतो, तेवढं घरटं काढून दे. ते नाही दिलं काढून. तो म्हटला नाही दिला. यांना वाटलं 5 रुपये कमी झाले असतील, परत बोलावलं, म्हटले 10 रुपये देतो, दे काढून. म्हणला नाही जमणार, गेला निघून. मग ते म्हणाले ते पोरग दे ना. ते शेषन साहेबांना वाटलं त्याला पैसे कमी वाटत, मग ते स्वतः उतरले शेषन साहेब. त्या मुलाला म्हटले अरे असं कर, 100 रुपये दे, नदीवर काढून. तो म्हटला साहेब नाही जमणार. त्यांना ओळख करून दिली, तुला माहिती आहे मी साहेब आहे ना, ते तुला घालील पुढं जेलमध्ये घालील, तुला पोलिसांना बोलून. तो म्हटला नाही जमणार, 100 रुपये. बरं 500 रुपये घे. नाही म्हटलं, गेलं निघून. कमाल आहे. शेषन साहेब म्हटलं, परत बोलावलं, 1000 रुपये देऊ केले. तरी तो म्हटला की नाही मी नाही काढणार. माझा यांनी हात जोडले, म्हणले ठीक आहे भाऊ तू नको देऊ, पण तू का नाही नाही म्हणतो हे तर सांग. ते छोटस पोरग म्हणतं की साहेब संध्या गारट्यामध्ये पिल आहेत, पिल त्या गवळणीची. ती बिचारी यांच्या रोजी करता बाहेर गेलेली आहे. संध्याकाळी ती इथं येईल आणि इथं आल्यावर तिचं घरटं नसणार, तिचे पोरं नसणार, तिच्यावर काय भीते, काय परिस्थिती होईल तिची, आणि याला कोण जबाबदार आहे? शेषन साहेब म्हणाले की मी IAS अधिकारी झालो आणि हा पोरगा अशिक्षित आहे, पण जे याला कळलं ते मला कळलं नाही. बाईला जाऊन सांगितलं, बोलावलं, हे पोरग काय म्हणतं पहा. तुम्हाला आठवतं पैगंबरांच्या काळात घडलेलं एक त्यांची सोबती अशी सुंदर पिलं घेऊन आली होती, पक्षिणीची. पैगंबरांसमोर ठेवली, पहा किती सुंदर आहे. त्यांना ऑर्डर दिली, ताबडतोब जिथून आणली तिथं ठेवली. या पिलांची आई येईल, त्यांच्यावर काय गुजरेल आहे तुला कल्पना? शिक्षणाचं एकांगी होत चाललेलं आहे, मॉरॅलिटी त्याच्यातून
नीतिमत्ता त्याच्यातून, आणि सद्भावना बिघडवणाऱ्यांची जर आपण शहानिशा केली तर शिकलेली जास्त आहे, त्याच्यात काय अडाणी. हे आग लावायचं काम करणारे हे मेसेजेस जे पाठवतात हे कोण पाठवतात? शिकलेली का अडाणी? हे शिक्षण फुलेंना अपेक्षित नाही. या शिक्षणाचा आग्रह तुकोबांनी धरला नाही. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. ते शिक्षण विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीती म्हणजे शिक्षण नीती करताय, नीतिमत्ते करताय. त्याच्याकरता आपण जरा सुज्ञ आहोत सगळे. आपण